राम राम मंडळी। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून भारतीय संविधानामध्ये जे शेतकऱ्यांना मूलभूत अधिकार दिलेत त्यासवर बोलणं आहे। आणि अण्णाभाऊ साठे 75-70 वर्ष अगोदर ज्या दोन वडी लिखी जायलेत त्या वडीसने आठवण कर देस तुमले, ही आज़ादी झूठी है और देश की जनता भूखी है। आता आपण सर्व शेतकरी आहेत, शेतकरीना पोर आहेत, शेतकरी सर्व आपलं चाला ना जळगाव धुळे नंदुरबार पूर्ण महाराष्ट्रामा आपला खानदेशमा। पण विषय असा मेन आहे रेस्क्यू ऑपरेशन म्हणतास, म्हणजे मोठला सिटीजमा मुंबई पुणे दिल्लीमा रेस्क्यू एक टीम आहे। ती टीम पाळीव प्राण्यापासून तर सर्वातले संरक्षण देवानं काम करत, मदत देवानं काम करत। तिने नाव इंग्लिश मध्ये रेस्क्यू टीम म्हणतास। आणि ती टीम कुत्रा मांजरे या ज्या मुंबई पुणे फिरतं ज्यांना पट्टामा गया थंडी वाजली का त्यातले कपडा चादर सर्व सुखसोयी देतात, जेवण खावण आजारी पडणार का ते काम करून ती टीम करत, रेस्क्यू टीम करत। आणि त्यांनाच उलट आपला ग्रामीण भागमा शेतकरी मर मरी राहना त्याला कोणतीच टीम तो फाशीलाही मरस येरमा दिसन उडी मारी मराना नाही तो व्यवहार करा ना तो बिचारा। आता त्या का ना आपण असा जीएसटी ना उदो म्हणता भारतभर उदो म्हणता जीएसटी आणि शेतकरी ले जीएसटी ने इतलं टार कर येणार कोणती रेस्क्यू टीम घ्यायला तयार नाही का। कंपनीवाला जीएसटी भेटस, डीलरले जीएसटी भेटस, मोठा डीलरले जीएसटी भेटणार ना। आणि जो गवणी बियाणं खत फवारा सर्व लेस तो बिचाराले 4 महिन्यामा 1 रुपयाने जीएसटी ना फायदा नाही। आणि त्याला काय म्हणतात की मोठी पदवी दिली, कोण बळी राजा कोण म्हणे शेतकरी राजा। अरे कसा ना राजा चांगला अभ्यास करू। आज मार्केटमा 2500 रुपये क्विंटल गहू आहे, एक थैलीले कितलं उत्पादन राहणं 10 पोता 12 पोता। मग विचार करा 4 महिना पाणी भरं ते बँकेत नाईटलेच बरं रातलेच बरं म्हणे दिनले बरानं नाही। आणि आपण काय मोठा घ्या करा बरे लेव विकला क्विंटल मार्केटमा आपण भाव ठरवतो नाही, त्यामध्ये जीएसटी फवारा खत आपले काही कोणता जीएसटी भेटणार ना का। आता तरी आपण सुधराव दादा, जीएसटी मा मरणूत हमी भाव मा मरणूत आपले कोणतंच संरक्षण नाही। आणि वरून आधी नवीन कायदा राही ना बोलानच काम नाही, बोलणार की डायरेक्ट उचली जेलमा टाकानं। विषय असा आहे की आता तुम्ही आपण कोण लगीन अमुक बाबांना कार्यक्रम भजन कीर्तन सर्वात जोरदार चालला ना कार्यक्रम ठीक आहे। पण आज आपला शेतकरीसले वाचाळासाठी समाजमा प्रबोधननी गरज आहे। संत तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली गाडगे महाराज सर्व संतसनी आपला शेतकरी काबाड कष्टी जनताले ज्ञान देवासाठी रातले कीर्तन करे, त्या कीर्तना माध्यमातून जनजागृती करी आणि कुठेतरी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी। आज परिस्थिती अशी आहे की जो तो उठस गया कापाला भेटले शेतकरीसना, याले कारण फक्त आपली अज्ञानता आहे, आपण अशिक्षितपणा जास्त त्या काढून। म्हणून सर विनंती करत आज आपले ज्या टीम तयार करा ना गव्हर्नमेंट तशी टीम शेतकरीची तयार करायला पाहिजे की ती शेतकरीची टीम शेतकरीले जीएसटी असो हमी भाव असो पीक विमा असो नैसर्गिक आपत्तीवर काय संरक्षण राहील। जीएसटी ना फायदा फक्त या उत्पादक असले विक्रेत असल्याचे शेतकरीला नाहीये। यावर आपण जन आंदोलन साठी बोला तयार व्हा एवढं बोलस। वंदे मातरम।